डॉक्टर म्हणतात, बाई तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात आणि सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. काही कळतच नाही त्यांना नेमकं काय झालंय ते. बाई, अहो डॉक्टर साहेब, ते पोस्टमार्फत काय असतं ते तरी करून पहा एकदाच. पेशंट फरार आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, तुम्ही वर पिता का? उत्तर, तसं काही नाही, खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल. माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत की बसल्या बसल्या मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात. आता कुठून जातेस बघतोच. काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईनवर फोन केला तर तो म्हणतो, अरे यार थोड्या वेळाने फोन कर, मी आता गाडी चालवतोय. एक भिकारी देवाला म्हणतो, हे देवा, मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे खाल्ल्यावर सुद्धा संपलं नाही पाहिजे. देव, हे घे पूर्ण एक चिंगम. भक्त म्हणतो, देवा मी पापी आहे, मला दुःख द्या, दर्द द्या, मला बर्बाद करून टाका, माझ्या मागे भूत सोडा. देव म्हणतो, नाटक का करते, सरळ सरळ सांग ना तुला बायको पाहिजे. 3 उंदीर गप्पा मारत असतात. पहिला म्हणतो, मी विषारी गोळ्या आरामात चघळतो. दुसरा म्हणतो, मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो. तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो. पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं, कुठे चालला? तिसरा, आलोच मांजरीचा किस घेऊन. 2 मित्र फोनवर बोलत असतात. पहिला, हॅलो भाई, काय करतोयस? दुसरा, मस्त रे एकदम, काय म्हणतोस? पहिला, अरे एक काम होतं. दुसरा, हा कर मग, थोड्या वेळाने निवांत बोलू. देव, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे? गण्या, पैशांनी भरलेली बॅग, नोकरी आणि एक मोठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील. देव, तथास्तु. गण्या आता कंडक्टर आहे. पोलीस म्हणतो, काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री? बंड्या, प्रवचन ऐकायला. पोलीस, कोणत्या विषयावर प्रवचन आहे? बंड्या, दारूपासून होणारे दुष्परिणाम. पोलीस म्हणतो, एवढ्या रात्री कोण देतं प्रवचन? बंड्या, माझी बायको.